Hello, this is the My Artifact episode number 562. आजची तारीख आहे 17 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. आज आज मी काइंड ऑफ रिअली ड्रंक आहे. या म्हणजे आजपर्यंत अशा प्रकारची फीलिंग्स कधी एक्सपिरियन्स नाही केली. या म्हणजे मागच्या एक करीब 2-3 हप्त्या अगोदर मी वन मॅन टीमसोबत आम्ही दारू पिलो. IB जास्त नाही, त्या दिवशी मी फक्त 2-3 पॅक मारले होते, बट एवढी नाही चढली. बट आज IB नव्हती, आज होती RC रॉयल स्टॅग, आणि मी फक्त 2 पॅक मारले आणि डोकं असं गरगर घुमून राहिलं ना. बहुत इंटेन्स आहे यार, बहुत. म्हणजे माझ्या 2 पॅकमध्ये माझे तर पूर्ण छर्रेच उडाले, एकदम पूर्ण असं गडगड करून राहिलं. रिअली खरंच सांगतो मी. दारू एक प्रकारे एक्सपिरियन्स करण्यासाठी ठीक आहे, बट नशा बहुत बेकार आहे. मी कॉन्सन्ट्रेट नाही करून राहिलो आहे कोणत्या गोष्टीबद्दल, प्लस फोकस नाही करून राहिला आहे. चालण्यामध्ये एक प्रकारे अनकंट्रोल होत आहे, म्हणजे एक प्रकारे लॅगीनेस होऊन राहिला आहे. कारण माझ्या डोक्यापासून सिग्नल चालले पायापर्यंत का मला चालायचं आहे, बट ॲक्च्युली सम टाईम लॅग होत आहे. तेवढी इफिशियन्सी आणि फ्लेक्सिबिलिटी जे माझ्या डोक्यात होती ते नाही होऊन राहिली आहे. डोकं कसं एकदम भारी वाटत आहे, असं वाटतं डोकं जड वाटत आहे बहुत, आणि इट डज फील्स रिअली क्रिपी. पण आजचा अल्कोहोलचा प्लॅन कसा काय बनला राव. आज ॲक्च्युली काय होतं की आज महाकर्मा एक दिवस राहते. इंजिनियर्स डे 15 तारखेला होतो, आणि एक महाकर्मा म्हणून एक इंडस्ट्री लेवलवर एक फेस्टिवल सेलिब्रेट होतो, ज्याच्यामध्ये एक विश्वकर्मा म्हणून एक देव असतो, जो या देवाने या विश्वाची रचना केली आहे, त्याचा आज दिवस असतो. आणि त्यासाठी आज पूजा असते, पूजा अर्चना आरती वगैरे, आणि जेवण वगैरे असते. आणि प्लस या दिवशी काम नाही केलं जात, म्हणजे ॲक्च्युली एक प्रकारे पॉज दिला जातो या दिवशी. तर आज काही प्लांटमध्ये आज काही काम नव्हतंच. आज स्टोअरमध्ये नाश्ता होता, नाश्ता वगैरे केला. देन दुपारी 12 वाजता आपण जेवण होतं राम मंदिरमध्ये, तिथे जेवण केलं. मी जास्त जेवण नाही केलं, मला माहीत होतं का आपण जास्त जेवलं का थोडंसं मॅटर होऊ शकतं, त्यामुळे मी पोळ्या आणि थोडासा भात खाल्ला. आणि देन मग मी वडिलांना फोन केला, म्हणलं येऊ का, म्हणलं लॅपटॉपसाठी. तर वडील म्हणे येऊन जा म्हणे. तर मी बहुत जास्त एक्सायटेड होतो वर्धेला येण्यासाठी. मी जसं गाडीत बसलो तर बिट्टूचा फोन आला, म्हणे तू कुठं आहे म्हणे. म्हणलं नागपूरला आहे. म्हणलं वर्धेत येऊन राहिलो. म्हणलं ठीक आहे म्हणे, आल्यावर फोन करशील म्हणे. ओके ठीक आहे. मी म्हणलं काही कारण आहे का, काही काम आहे का म्हणलं. त्यांनी काही सांगितलं नाही, तू फक्त वर्धेला ये म्हणे. ओके ठीक आहे. मी करीब 6-6:30 वाजता वर्धेला पोहोचलो. आणि देन पुन्हा फोन आला त्याचा 6:30 वाजता, म्हणे आलं का वर्धेला. हो म्हणलं. काही काम आहे का म्हणलं, सकाळी पण फोन केला होता. नाही काहीच नाही म्हणे, घरीच थांब म्हणे. ठीक आहे, घरी थांबलो. घरी आज काही बाहेर काही असं काम नव्हतं. वडिलांचा इंतजार करून राहिलो होतो, कारण जेव्हा मला लॅपटॉपसाठी घेऊन जाईल बघ म्हणलं, तसं जर आज आम्ही टेंडर दिला तर उद्यापर्यंत लॅपटॉप रेडी ठेवून म्हणलं. तर त्यासाठी मी एक्सायटेड होतो. तर मधातच पाऊस आला, बिट्टू आला, निहाल आला सोबत, निकी तो मुंबईचा. आम्ही थोडी गोष्टी वगैरे शेअर केल्या. वडील सोनूला घेऊन दवाखान्यात गेले अचानकपणे. तर तो लॅपटॉप घेण्याचा आज प्लॅन तर कॅन्सल झाला. तर उद्या माईट बी होऊ शकते, उद्या जाऊ किंवा ऑनलाईन घेऊ, आय डोंट नो. तर आज काय झालं, आज निहाल आणि निकी प्लस बिट्टू. आणि मग ठरवलं का तो निहाल येऊन राहिला नागपूरवरून, आणि तो दारूची बॉटल एक घेऊन येत आहे ॲज अ रिक्वेस्ट ऑफ काका. तर आणि त्याचे कलिग्स जे कझन आहे ते.
तर मग चला मला मी पण आजचा दिवस काही ना काहीतरी अमेझिंग बनवावं, तर सोबत मी इथे समतानगरमध्ये आलो आणि आणि आल्याबरोबर मग इथे दारू सुरू केली यांनी आरसी. मी छोटाच पॅक बनवला, बिट्टूला छोटाच बनवला, 2च पॅक मारले आणि डोकं एवढं भारी होऊन राहिलं ना बहुत. त्याच्यानंतर मी जेवण कसं केलं, बिलकुल लाईट जेवण केलं. थोडासा भात आणि पोळी, थोडीशी भाजी आणि पोळी खाली, भातला टचच नाही केला. त्याच्यानंतर मग सोडून द्यायचं होतं रेल्वे स्टेशनवर, तर सोडून दिला. आणि त्याच्यानंतर आलो आणि आता नियर अबाउट 11:15 होऊन राहिले आणि माझं डोकं आत्ता एक घर घुमून राहिलं आहे. झोपण्यासाठी खूप जास्त तडफड करत आहे, तर मला आता झोपावं लागेल. प्लस इथे बाहेर पाऊस पण येऊन राहिला, सो आय शुड प्रॉब्ली क्विट. So this is it. This is the My Artifact episode number 562. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.